प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायचीच आहे, पण त्यापूर्वी आणखी एक महत्त्वाची बातमी पंकजा मुंडेंसंदर्भातली। पंकजा मुंडेंना आता राज्यसभेवरती पाठवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। नुकतीच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची एक बैठक दिल्लीत पार पडली आणि याच बैठकीत राज्यातल्या वरिष्ठ नेतृत्वानं पंकजा मुंडेंना राज्यसभेवरती पाठवण्याची विनंती केली आहे। राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा जोरदार संघर्ष सुरू आहे। याचमुळे ओबीसी नेत्या असलेल्या पंकजा मुंडेंना राज्यसभेवरती पाठवलं जावं असा सूर किंवा असं मत राज्यातल्या काही नेत्यांनी व्यक्त केलं अशी माहिती मिळतेय। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, भाजपच्या प्रमुख नेत्यांनी महाराष्ट्रातल्या पंकजा मुंडेंना राज्यसभेची उमेदवारी मिळावी किंवा राज्यसभेची खासदारकी मिळावी यासाठी आग्रह का धरल्याचं कळतंय? ज्ञानदा, जर आपण बघितलं असेल तर लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला आणि हे फटका बसण्याचं मुख्य कारण म्हणजे आपण जर पाहिलं असेल तर राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष जो आहे तो पेटलेला आहे। मनोज जरांगे उपोषणाला बसले, लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी देखील ते उपोषणाला बसले आणि त्याचाच परिणाम जो आहे तो लोकसभा निवडणुकीवर पूर्ण झाला आणि भाजप मराठवाड्यात क्लीन स्वीप झालेली आहे। त्यामुळे कुठेतरी आता पंकजा मुंडे या ओबीसी नेते आहेत आणि त्यांना राज्यसभेवर घेऊन एक वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न केला जातोय। आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार दिल्लीमध्ये नुकतीच भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीत खऱ्या अर्थाने पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घ्यावं यासाठी कुठेतरी हालचाली झाल्याचं पाहायला मिळते। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे.पी. नड्डा यांच्या समोर भाजपचे काही वरिष्ठ नेते होते, त्यांनी पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर का घ्यावं हे पटवून दिलेलं आहे। कारण जर आपण बघितलं असेल तर पंकजा मुंडे या ओबीसी नेते आहेत आणि पंकजा मुंडेंचं एक मुंडे परिवाराचं एक मोठं नाव जे आहे ते महाराष्ट्रात आणि ओबीसी समाजात आहे। त्यामुळे कुठेतरी एक वेगळा संदेश ओबीसी समाजात जायला हवा आणि आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता भाजपला याचा नक्कीच फायदा होईल असं देखील या राज्यातील काही ज्येष्ठ नेत्यांनी जे आहे ते केंद्रीय नेतृत्वाला सांगितलं। त्यामुळे ज्या दोन रिक्त झालेल्या आहेत राज्यसभेची जागा, पियुष गोयल यांची जागा असेल, उदयनराजे भोसले यांची जागा असेल, त्या जागी कुठेतरी त्यांची वर्णी लावावी असं देखील या नेत्यांनी सांगितलंय। त्यामुळे आता केंद्रीय नेतृत्व नेमकं काय विचार करतं आपण जर बघितलं असेल तर ही बैठक झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना देखील केंद्रीय नेतृत्वानं 2 दिवस दिल्लीत थांबण्यास सांगितलं होतं। त्यामुळे कुठेतरी केंद्रीय नेतृत्व देखील पंकजा मुंडे यांच्याबाबत सकारात्मक आहेत। आता निर्णय कधी घेणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। आपण जर पाहिलं असेल तर मराठवाड्यातील काही आमदारांनी देखील विनंती केलेली आहे राज्यातील वरिष्ठ नेत्यांना की पंकजा मुंडे यांना लोकसभेमध्ये महाराष्ट्रात जी जातीची समीकरणं पाहायला मिळाली किंवा लोकसभेत मराठवाड्यामध्ये खास करून भाजपला जो जबरदस्त फटका बसला त्याचा विचार करता कुठेतरी पंकजा मुंडेंना राज्यसभेची खासदारकी मिळावी याचा आग्रह धरला जाऊ लागलाय। निर्णय काय होतो हे आपल्याला समजेलच। धन्यवाद सुशांत या माहितीबद्दल। आणि आज महाराष्ट्र भाजपची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा अपेक्षित आहे।